प्रतिमा समोर दिसत आहेत। महात्मा ज्योतिराव फुले प्रतिमेचं पूजन इथे संपन्न होतंय। महाराणा प्रताप, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले देखील प्रतिमेचं पूजन इथे होतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचा देखील संपन्न होतंय। पुनच्छ मान्यवरांचं स्वागत। कृपया बाकी कार्यकर्त्यांना विनंती, आपण आसनस्थ व्हावं। कार्यक्रमाला लगेच सुरुवात होईल, तितकीच गर्दी देखील कमी होईल। स्टेजच्या समोर उभे असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं। या प्रतिमांसोबत आपल्याला समोर प्रतिमा दिसते महाराणा प्रतापांची। स्वाभिमान आणि शौर्याचा जिवंत पुतळा म्हणजे महाराणा प्रताप। आदरणीय अण्णाभाऊ साठे यांची सुद्धा प्रतिमा आपल्याला समोर दिसते आहे। सुरुवात करत आहोत। आदरणीय नितीनजी बांडुडे पाटील साहेब हे बागलांच्या भूमीमध्ये आहेत। सर्वांना परिचित आहे देव बांधवांचं कार्य, आपल्या सर्वांना माहिती आहे, बागलांना माहिती आहे। एक आदर्श समाजसेवक, एक आदर्श अधिकारी। ही बागलांची भूमी पावन आणि पवित्र, शूरांची, वीरांची, संतांची, महंतांची, अध्यात्माची, साहित्याची, इतिहासाची। सुनील भाऊ मित्रमंडळ आरई यांच्या वतीनं आयोजित केलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा नेत्याचा एक पाय जनसमूहात आणि दुसरा पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेला असावा लागतो। नेत्याचे दोन्ही पाय जनसमूहात राहिले तर जनसमूहाची प्रगती होत नाही, आणि नेत्याचे दोन्ही पाय प्रगतीच्या दिशेनं उचललेले असले तर नेत्याचा जनसमूहाशी संपर्क राहत नाही। ज्या नेत्याचा एक पाय जनसमूहात आहे आणि दुसरा पाय त्या जनसमूहाच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेला आहे, असा नेता म्हणून या परिसराला सुनील भाऊ महाजन यांची ओळख आहे। त्यांच्या कार्याची कर्तृत्व पताका आत्ताच आपण पटलावर पाहिली। प्रश्न शेतकऱ्यांचा असू द्या नाहीतर रोजगाराचा, प्रश्न पानंद रस्त्याचा असू द्या नाहीतर महामार्गाचा, प्रश्न आदिवासी भागाचा असू द्या नाहीतर शेती मातीचा, प्रत्येक प्रश्नासाठी आवर्जून आवाज उठवणारा आणि रस्त्यावर उतरणारा समाजकारणी ही त्यांची ओळख आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार आपल्या आचारात आणावा आणि समाजकारणाची वाट चालावी, अशी माणसं निश्चितपणे समाजाला पुढे घेऊन जातात। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य उभा केलं। जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची। एखादे महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सर्वोच्च साक्ष आहे। दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले। आंध्रातल्या या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले। महाराजांनी मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणार, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये। आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही। ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती। आताच्या भाषेत म्हणता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती। एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती। एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले। महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, चौथं गोपूर अपूर्ण। महाराजांना तत्काळ वाटलं की अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं, बांधायलाच हवं।
महाराजांनी आंध्र प्रदेशचे मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी राजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा घेता यायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण उभारलंय, त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आश्चर्य वाटेल. आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशात. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. इंग्रजांनी बंगालची फाळणी, बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळाली म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी राजांवर. जयस्तो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. या जातीविरोधी चळवळीला गती यावी यासाठी तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेशन यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर अभिनेते गणेशन यांना लोक कायमच शिवाजी गणेशन म्हणायला लागले. ज्यांनी शिवरायांचा अभ्यास केला ते शिवमयच झाले. खरं तर दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारींची तर राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून नाही, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं, बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केला. हे जर महाराजांना कळलं तर दादाजीने पुन्हा प्रचंड फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दीशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहील. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीश नको. महाराजांनी आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघून स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी भांगरीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. उलट हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो.
माझ्या मुलाच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही, या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकात. महाराजांनी आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगातून तुम्हा आम्हाला एक मूल्य दिलं. तेच मूल्य उद्याच्या पिढ्यांसाठी आदर्श झालं. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवरातील देवता, तिचा सन्मान राखलाच पाहिजे. महाराजांनी जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालात केला. वाऱ्यासारख्या आलेल्या महाराजांनी शाहिस्ताखानाची बोटं छकली आणि महाराज तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, क्या हुआ? हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. आणि शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल, बेफिक्र रहा. शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगताय? कट्टर वैरी शाहिस्ता खान. महाराजांचं हे चारित्र्य हेच राष्ट्राचं चरित्र झालं. महाराजांनी शून्यातून विश्व उभा केलं, पण हे विश्व नैतिक मूल्यांवर आधारित होतं. हे विश्व संस्कार मूल्यांवर आधारित होतं. राज्य उभा करायचं आहे म्हणून प्रत्येक मूल्य, प्रत्येक तत्व महाराजांनी उद्याच्या भविष्याचा विचार करून निर्माण केले. शून्यातून महाराज राज्य उभा करतात. काही नाही हाताशी महाराजांकडे, ना सैन्य, ना संपत्ती, ना साधन, तरी महाराज राज्य उभा करतात. आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी, तुमचा लढो कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही रे. जो बाजूने अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढं असं, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी ध्येय गाठते ना. अरे कणभर मुंगी ध्येय गाठते तर आपल्याला अडचण काय? महाराजांनी जे ध्येय होतं ते गाठलं. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात तर करावं. शिवचरित्रात तुम्हाला कधी कुणी कारण देतानाच भेटत नाही, अजिबात. जी माणसं कारण सांगतात ती कधीच यशस्वी होत नाहीत, आणि जी माणसं यशस्वी होतात ती माणसं कधीच कारण देत नाहीत, अजिबात नाही. हल्ली आमची अडचण झाली. एखाद्याला विचारलं काय झालं, आमची परिस्थिती नव्हती हो. तू ग, मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. कसली कारण सांगतात? नाही आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्याच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. 1646 महाराजांनी तोरणा घेतला. काय होतं महाराजांकडे? काही नाही. पण महाराज असं म्हटले, कुणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. नाही, अजिबात नाही.
अहो रानावनातली 13, 14, 15 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय, पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आज काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर, तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटी दंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आज काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर ते खुनेचं पोरग ते हेळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर ठरवलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटी दंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटी दंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना? मग सांगतो. ते खुनेचं पोर म्हणलं, तू तर म्हणतच मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले, दे पाठवून. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सर? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता राज, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजा म्हणले, ठीक आहे ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजा म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही बाहेर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली ती अशी दऱ्याखोऱ्यातली, गिरिकंदरातली, अचूक ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असलेली शितखऱ्याची पोरं. हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. रानावनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून टाकली. शिवचरित्र हे असं आहे, कुणी घ्यावो, दानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं, कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. जगाच्या पाठीवर अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, जलदुर्ग उभारले, गिरिदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केले. बलाढ्यानी बुलंद माणसं उभा करणं हे जे विलक्षण कर्तृत्व आहे ना, अफाट आणि अफाट. महाराजांचं सगळ्यात मोठं हे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण शिवचरित्रात एखादा माणूस महाराजांच्या सोबत आला तर तो चिरंतन सोबत राहिला, चिरंतन. खंडोजी खोपडा आणि संभाजी कावजी हे 2 अपवाद वगळले तर महाराजांनी ज्याच्या खांद्यावर हात टाकला आणि ज्याच्या कानात आपले शब्द, ती माणसं मेली पण महाराजांना सोडून गेली नाहीत. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. ही निष्ठावंतांची मांद्याळी तयार करणं आहे ना, हे 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 विलक्षण विलक्षण. काय फिरलं असेल महाराजांनी त्यांच्या मनात, काय दिलं असेल त्यांना. महाराजांनी राज्य उभा केलं, पण उभा केलेल्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं, नाव ठेवलं स्वराज्य. शिवराज्य ठेवलं असता अभिमानच वाटला असता, पण नाही, नाव ठेवलं स्वराज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही 18 पगड जातीच्या कुणीही या राज्याचं नाव घ्यावं.
स्वराज्य माझं राज्य. अरे माझं आहे ना, मला लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुजलं पाहिजे आणि मलाच मेलं पाहिजे, ही उर्मी महाराजांनी त्यांच्या उरात पेरली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते केलं. हे तुझं आहे. शिवचरित्र ही जगण्याची नव्हे, शिवचरित्र मरण्याची स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे, तानाजी सांगायचा राज केवढा वापला, तसं यसाजी म्हणायचा तानाजी, आम्ही आहे ना वाजून ही मोहीम आपली, तसं बाजी म्हणायचं यसाजी. कॉपस नंबर लावून बसलो का सरमाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ. माणसं जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. हे स्वराज्य उभाच नाही उभा राहिलं, असंख्यांच्या त्यागानं उभा राहिलेलं हे स्वराज्य. महाराजांचं हे विलक्षण वैशिष्ट्य आहे, विलक्षण. 1646 साली महाराजांनी तोरणा घेतला, पण त्याच वेळी महाराजांची नजर समोरच्या राजगडावर पडली. राजगड बेवसाऊ होता, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजे, पण होते कुठे महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत, आहेत कुठे आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, घेऊन तर टाकू पुढचं पुढं. घेतला महाराजांनी राजगड, आणि त्याच वेळी तोरण्याचं बांधकाम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 खंडे सापडले, आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते. पोचत कोण? ते सुरुवात करतात, ते सुरुवातच करत नाही, ते पोचतील कसे? मावळत्या सायंकाळी मी रस्त्याने निघालो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी त्याला विचारलं का थांबलाय? म्हटलं नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी त्याच रस्त्याने निघालो होतो. तो सद्ग्रस्त तिथंच डोंगराच्या पायथ्याला. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. भल्या माणसा, तू पाय तर उचल, उजेड आपोआप तुझ्या पावला बरोबर येत जाईल. सुरुवात तर करा. 1670 साली महाराजांनी मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखच, महाराजांची 20,000. महाराज असं नाही म्हणले मग आपली 20 त्यांची लाखभर, आपली लाखभर करून मग लढू. नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. 1670लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला, आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखीतनं जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं, आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली, आणि महाराज सोबत त्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे, आहे, आहे. खणा. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली, दगडी भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं, आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं, आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगताय तुम्ही फक्त सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी सहकार्याला उभा असते. खरं तर महाराजांनी राज्य उभारलं, पण महाराजांनी पहिला विचार केला, या भूमीमध्ये राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण उभा करत असलेलं स्वराज्य कदाचित तेही नाही. हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला, आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच
सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय आरमारात गेला तर आरमारदाराच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. दर्यावर तेपणा हुकूमत निर्माण केली महाराज. पण आरमार उभा करायचं म्हणजे जहाज हवी, तोफा हव्यात, दारुगोळा हव्यात. तत्कालीन काळात जहाज महाराज इंग्रजांकडनं विकत घ्यायचे, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. ते देतही होते, महाराज घेतही होते. पण एके दिवशी महाराजांच्या लक्षात आलं इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर. महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळामध्ये तोफा ओतायचा मोठा कारखाना चालू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत. आम्ही व्यापारात माग असं सांगितलं जातं. मराठी माणसाला व्यापार जमत नाही. कोण म्हटलं? महाराजांनी नुसतं आरमार नव्हे, महाराजांनी मर्चंट नेव्ही उभारली. आंतरराष्ट्रीय कीर्तीची 5 ते 6 बंदरं महाराजांनी तयार केली. युरोप, इराण, तुर्कस्तान फार मस्कत पर्यंत मराठ्यांची जहाज व्यापार करायला जात होती. स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी व्यापाराच्या बळावर उभारली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात उतरली, त्या जहाजात एखाद्या अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ऊर्जाने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढं पडला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी हे सगळं बघितलं, विचार केला काही केलं पाहिजे. महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले, सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार, किती ओझं ठेवले तर न बुडणार. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला तरी नडच मिळणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमेश, तथा संगमेश्वर. ज्या ब्रिटिशांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नव्हता आणि ज्यांचा दर्यावर पराभव करणं कधी शक्य नव्हतं, त्या ब्रिटिश आरमाराचा पराभव महाराजांच्या आरमारानं खंदेरीला केला. कॅप्टन फोर्डची गर्दन मारली आणि मुंबईच्या गव्हर्नरनी कळवलं, जोपर्यंत शिवाजी महाराजांकडे आहेत तशी जहाज आपल्याकडे येत नाही तोपर्यंत मराठ्यांचा पराभव करणं कठीण आहे. नवनिर्माण हे महाराजांचं विलक्षण कौशल्य आहे. विलक्षण. ज्या समुद्रात पोर्तुगीजांचा परवाना असल्याशिवाय आम्हाला जाता येत नव्हतं, महाराजांनी कालचक्र असं बदललं, आता कुणी परकी आला तरी महाराजांच्या परवानगीशिवाय त्याला समुद्रात येता येत नव्हतं. हॅबे खरे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाताच येणार नव्हतं. तो आला कार्यालयात. आता परवाना घ्यावा जावं ना, पण ह्या परकीय माणसांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. विलक्षण. दुर्दैवानं हल्ली आमच्या पिढीत हा गुण उरलेला नाही. इथं जर शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली आमची मुलं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. एक, सगळं येतंय आणि 2, काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, आपल्यातला बसला असता एखादा आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाईन. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, उत्तर तुम्हाला माहिती देतात, माहिती तुम्हाला ज्ञान देते आणि ज्ञान तुम्हाला यश देतं.
महाराजांकडे हा विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. या ॲबेकरनं महाराजांच्या चौलच्या कारल्यातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचार. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहे. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या राजांचा सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास महाराजांच्या मस्तकात आणि भूगोल जणू नजरेत साठवलाय. अभ्यास हेच राजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे राजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. आमच्या गावातली 4 पोरं होती, म्हणले नोकऱ्या नाहीत, काय उद्योग करायचा. 6 महिने विचारच करत होती कुठला उद्योग करायचा. 6 महिन्यानंतर ठरलं, आपलं गाव जरा आत आहे, बस स्टँड 2 किलोमीटरवर आहे. म्हणले माणसं एसटीतनं उतरतात, 2 किलोमीटर चालत मग गावात येतात. जर रिक्षा घेतली, व्यवसाय जोरात चालेल. चौघाने लगेच पैसे काढले, चौघात मिळून एक रिक्षा घेतली. नवी कोरी रिक्षा एसटी स्टँडला लावली, रिक्षा स्टँडला लावली. चौघातला एक जण पुढं बसला आणि 3 मागं बसली. एसटी आली, प्रवासी उतरले, नवी रिक्षा बघून हरकले, धावत गेले. वाकून बघितलं, फुल आहे. चलो पैदल. 6 महिने झाला यांचा व्यवसायच होईना. 6 महिन्यानंतर म्हणले ह्या व्यवसायात काय राम नाही, दुसरा कुठला तरी बघू. परत एकत्र बसले, म्हणले काय करूया. म्हणले गावात गाड्या भरपूर आल्या, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. परत चौघांनी पैसे काढले, परत पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय, या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराजांचं यश आहे ते या अभ्यास. ॲबेकरनं दुसरा प्रश्न विचार. तुमचे महाराज हे जे सगळं करताय, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे. आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय विलक्षण ध्येय. अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य. महाराजांची वाटचाल ती या ध्येयानं चालली. महाराजांनी आपल्या विलक्षण कौशल्याने हे स्वराज्य स्थापित केलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य नांदू लागलं. हे शेतकऱ्यांसाठी उभा केलेलं राज्य होतं. स्वराज्य. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता तेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता ते फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं. 50 वर्ष एकही घटना नाही ज्याचं राजांनी नियोजन केलं नाही. राजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं राजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं, त्याचंच. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 4 महिने नियोजन केलं होतं. 4 महिने. 2:30 वाजता खान मारला, 2:45 वाजता मराठी सैन्य खानाच्या स्थानावर तुटून पडला. लंगड्या तोड चालू झाली, खानाचं सैन्य पाठीला पाहिलं पळत सुटलं. महाराजांना माहिती आहे खान 4000 घोडे घेऊन आलाय. भले 2000 पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात 2000 घोडे आपल्याला मिळणारच आहेत. मिळाले. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे, आत्मविश्वास. विलक्षण. खान मारणारच
मारला. 2000 घोडे मिळणारच, मिळाली. हा आत्मविश्वास तुम्हाला यश देतो. क्षमता प्रत्येकात असतात. असलेल्या क्षमतांना पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आत्मविश्वास. त्यातून वाढीस लागतो. त्यातून अफजल खानावरचा विजय हा केवळ खानावरचा विजय नव्हता, तो रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. हो, आपण राज्य निर्मावू शकतो. हा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचा. या आत्मविश्वासातनं दृष्टिकोन तयार होतो, ज्याला मी ऍटिट्यूड असं म्हणतो. आता या ऍटिट्यूडचे 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. ही खतरनाक माणसं असतात. ह्यांना काही सांगा, यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. काही सांगा, नाही जमणारच नाही. बरं, त्याच्यापेक्षा घातक काय, नाही कोणालाच जमणार नाही. सगळ्यात भयानक प्रकार आहे हा. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा, ज्याच्याकडे कष्ट आहे त्याने कष्ट द्यावे, आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. पहिल्या ठिकाणची अडचण नाही, वळवळ तेजी जास्त ज्याच्याकडे काही नाही. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे हे असतात. हे झाले झिरो ऍटिट्यूड. त्याच्यातला दुसरा प्रकार आहे लोअर ऍटिट्यूड. ह्या लोकांना काही सांगा, ह्यांचं उत्तर ठर नाही, मला नाही जमणार नाही. पण हे जरा बरं आहे, ते म्हणतं तुला जमेल, तू कर, तू कर. एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा पैसे बिसे कमवू, ऑडी मर्सिडीज वगैरे घेऊ काहीतरी, नाही नाही तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत, मला नाही जमणार. हे लोअर ऍटिट्यूड वाले, तू कर. म्हणजे मी कायम सांगतो, समजा आज सुनील भाऊनी शिवजयंती ठेवली, हे चल ना जरा शिवजयंतीसाठी काहीतरी करूया, तुमचं करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच ठेवतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो. चल आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होत आहे. हे लोअर ऍटिट्यूड तुम्ही करा. तिसरा प्रकार आहे याच्यातला ऍव्हरेज ऍटिट्यूड. त्यांना काही सांगा, हे नाही म्हणत नाही, नाही करू ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे, पण जिंकू म्हणत नाही, करू ना, प्रयत्न करू, नो प्रॉब्लेम. चौथा प्रकार जो आहे ना, तो फार महत्वाचा आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. ही लोक कशाला नाहीच म्हणत नाहीत. आय कॅन, मी करेन, हा 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 चॅम्पियन. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही. जे काही असेल ते आय कॅन, मी करेन. मगाशी सगळं बघताना मला सुनील भाऊंच्या तो ऍटिट्यूड दिसला, चॅम्पियन्स ऍटिट्यूड. आय कॅन, आय कॅन. महाराजांनी जी माणसं घडवली ना, ती ह्या ऍटिट्यूडची. आय कांट म्हणायचंच नाही, आय कॅन, मी करेन. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का? सिंह का? तो जिराफासारखा उंच नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्यासारखा हुशार नाही, हत्तीसारखा ताकदवान नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं, तू राजा का? सिंह म्हणतो, मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना, त्याला मी चॅम्पियन्स ऍटिट्यूड म्हणतो. हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड. महाराजांनी हा इथल्या प्रत्येक मावळ्यामध्ये भिनवलाय तो. आय कॅन, मी करेन. आणि याच्या बळावरच तर स्वराज्य उभा राहिले, याच्या बळावरच. 6 जून 1674 रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. औरंगजेबानं आपला दूध भाऊ, जो इकडं श्रीगोंद्याच्या शेजारी भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे, तिथं राहत होता. त्याच्यावर जबाबदारी दिलेली महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. या त्याच्या दूध भावाचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताश हैबत जंग. आता काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. आपल्याला काय करायचं, पण नाव जोरात आहे.
पूर्वी आपली पण नावं जोरात होती, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. म्हणजे कुणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. आता आपल्याला जी जी करायची सवय लागली. या खान जहान बहादूर खानावर जबाबदारी महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण तरी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब भयान संतापला. त्यांनी या बहादूर खानाला खरमारीत पत्र लिहिलं, तू करतोस काय? राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं लगेच औरंगजेबाला कळवलं, मी उत्तरेकडनं राज्याभिषेक उद्ध्वस्त करायचा प्रचंड प्रयत्न केला, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. काय विलक्षण उत्तर आहे. तो सांगतो, मी उत्तरेकडनं राज्याभिषेक उद्ध्वस्त करायचा प्रचंड प्रयत्न केला, पण बहुतेक परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. आम्ही पामर काय करणार? पण त्याच्या या उत्तरानं औरंगजेबाचा राग गेला नाही. पण बहादूर खानाला वाटत राहील औरंगजेबाचा हा राग आपल्याला परवडणारा नाही. काही करून आपल्यावरचा औरंगजेबाचा राग घालवला पाहिजे. त्याला माहिती आहे राग कसा घालवायचा. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा. बहादूर खानाला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरनं काम होतंय. त्यांनी लगेच तातडीने औरंगजेबाला कळवलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी नगद आणि 200 दक्षिणी घोडी गोळा करून ठेवलेत. एवढा पावसाळा संपू द्या म्हणजे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आगरला पाठवतो. औरंगजेबानं वाचलं 1 कोटी नगद, भले पड्डे शाबास, दे दे दे, लवकर लवकर पाठवून दे. आणि हितनं फुरजरा नीटरा रागच गेला औरंगजेबाचा 1 कोटी म्हटल्यावर. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले, बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. आणि महाराजांनी बोलावणं घातलं. आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव येतेच, राजा बोलावणं घडलंच. हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत आणतो. काय संवाद आहे. महाराज सांगतायत, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मलाही सर्दीची अलर्जी आहे, हो द्या नावडा पावसाळा बघून नंतर. प्रकार नाही अजिबात. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे शिवचरित्राचं, सगळ्यात मोठं. अहो बघा ना, महाराजांनी खान मारला, 2000 घोडे मिळणार होते, मिळाले. नियोजन किती आहे. नुसते घोडे मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार असतील तर त्या घोड्यांचा उपयोग. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी 2:30 वाजता खान मारला. या दिवसाच्या बरोबर 2 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 2 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. आत्मविश्वास. 2:30 वाजता खान मारतात. त्याच दिवशी 6 वाजता महाराज घोड्यावर मान टाकून हर हर महादेवचा जागर करत निघतायत. बघता बघता वायू प्रांत जिंकला, 17 प्रांत काबीज केला, वारणा नदीच्या खोऱ्यात आले. वारणा नदीचं खोरं जिंकलं, कोल्हापूर प्रांतात पोहोचले आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकावला. उन्या पुऱ्या 20 दिवसात 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत महाराजांनी काबीज केला. फक्त 20 दिवसात. 2:30 वाजता खान मारतायत, 6 वाजता लगेच निघतायत आणि सरळ 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले. जगाच्या पाठीवरची सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. फक्त 35 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हातावलंय. फक्त 35 वर्ष. आराम माहित नाही, विश्रांती शब्दच नाही शब्दकोशात त्यांच्या. वेळ, पैसा आणि भावना या 3 गोष्टी आपल्याकडे मुबलक असतात. पैसा बापाचा असला तर अडचणच नाही, वेळ तर आपल्याकडे तुफानच आहे आणि भावना त्याला परिमाणच नाही. पण जी माणसं पैसा खर्च करतात संपून जातात, वेळ खर्च करतात संपून जातात, भावना नको तिथं खर्च करतात संपून जातात. तुमचा वेळ खर्च करू नका, तुमच्या ध्येयासाठी गुंतवा, म्हणजे तो आयुष्यभर तुम्हाला परतावा देईल. तुमचा पैसा खर्च करू नका, तो तुमच्या ध्येयासाठी गुंतवा, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला परतावा देईल.
तुमच्या भावना खर्च करू नका, त्या तुमच्या ध्येयासाठी गुंतवा, म्हणजे आयुष्यभर यशाचा परतावा देतील. आपलं 50 वर्षाचं आयुष्य महाराजांनी स्वराज्यासाठी गुंतवलं, गेली 450 वर्ष आपण त्याचा परतावा घेतोय. तुमच्या माझ्या पाठीचं कधी ताट आहे त्या महाराजांच्या त्या शौर्याच्या गुंतवणुकीवर, त्या वेळेच्या गुंतवणुकीवर. महाराष्ट्र महाराष्ट्र आहे तो शिवछत्रपतींनी पेरलेल्या त्या कष्टाच्या बळावर. आमच्या पोरांना सांगा. पण हल्ली अवघड झालंय हो सगळं. मुबलक मुबलक. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्ही बघता? तुम्ही टीव्हीवर कधी ऑडीची जाहिरात बघितली का? मर्सिडीजची, रोल्स रॉयस, रेंज रोवर चुकून दिसणार नाही का? कारण त्या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे फालतू टीव्ही बघत वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी घ्यायची असू शकत नाही. हे आपलं ग्राहकच नाही. बरं, टीव्हीवर मोबाईलवर कधी जाहिरात बघितली ऑडी मर्सिडीजची मोबाईलवर? मग मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल 3000 कमाव. कोण आहे आपण? तुम्हाला 3000 मिळवायचे जरूर मोबाईल बघा. तुम्हाला महिना फक्त 30,000 कमवायचे आहेत जरूर टीव्ही बघा. जर महिन्याला 3 करोड उभा करायचा आहे हे काम तुमचं नाही, अजिबात नाही. वेळ गुंतवली पाहिजे, पैसा गुंतवला पाहिजे, भावना गुंतवल्या पाहिजे, तेव्हा मोठं होता येत. आमच्या पोरांना सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. वाईट वाटतं, 4थीतली पोरं गुटखा खातात, 10वीतली पोरं सिगारेटी ओढतात, 12वीतली पोरं दारू पितात, ग्रॅज्युएटची पोरं गांजा आणि त्याच्या पुढची ड्रग्ज. काय दुःख आहे हो पोरांना. अशी कुठली वेदना आहे की ती वेदना त्याला नशेने संपवायची? असं कसलं दुःख आहे की व्यसनात बुडवायचं आहे? असं काय संकट आलंय तुमच्या आयुष्यात की तुम्हाला स्वतःला विसरून जायचं आहे? कशासाठी? शिवछत्रपतींच्या चरित्रात त्यांच्या पुढालीला प्रत्येक प्रसंग मृत्यूचा. 7,500 फौजून फतेह खानाला मृत्यू, 40,000 फौजून अफजल खानाला मृत्यू, 1.25 लाखाची फौजून शाहिस्ता खानाला मृत्यू, 3 लाखाची फौजून मिर्झा राजा जयसिंगाला मृत्यू, महाराज आग्र्याला गेले मृत्यू. सतत मृत्यू डोक्यावर आहे. पण उभ्या आयुष्यात महाराजांनी सुपारीच्या खांडालाही स्पर्श केला नाही. काय अडचण आहे तुमची? काय संकट आहे तुम्हाला? कशासाठी? एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे हृदयाची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. म्हणजे आमची खराब झालेली रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाखाला. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. एका रक्तवाहिनीची किंमत 3 लाख. 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत, डोळा बाद होतो, नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. किडन्या दिल्यात आम्हाला, दारू पितात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. 2 किडनीची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमची रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाचे, किडन्या 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब केला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. आणि त्या परमेश्वरानं जन्माला घालताना ही शरीर नावाची अब्जावधीची प्रॉपर्टी देऊन पाठवलंय, ती जपानं कुठं उद्ध्वस्त करतात. एक शिवराय झाले, 400 वर्ष आम्ही ताटकण्यानं जगतो. ही ताटकण्याची माणसं उभा करावी लागते, व्यसनानं झोपलेली, वाकलेली. ज्या पोरांच्या खांद्यावर बापाची प्रेत यावी तिथं बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत जाता इथे अवस्था आहे. शिवरायांचा जागर करताना मग शिवरायांचा हा विचार सुद्धा रुजवला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महाराज पन्हाळ्यावर आला. अफजल खानाच्या वधामुळे संतापलेल्या विजापूर सरकार बडे बेगम साहेबांना सिद्धी जवळला 65,000 फौजनिशी स्वराज्यावर धाड. महाराष्ट्र मिरज भागात होत. 65,000ची फौज सिद्धी जवळ येतोय म्हणल्यावर महाराजांनी सुरक्षित स्थळी जायला हवं होतं.
पण महाराजांचं वैशिष्ट्य आहे, सगळं शिवचरित्र बघा, महाराजांनी एकही लढाई स्वराज्यात केलेली नाही, अजिबात नाही. रयतेचं नुकसान नाही, स्वराज्य उद्ध्वस्त होता कामा नये. सगळ्या लढाया स्वराज्याच्या सीमेवर आहेत. अफजल खान प्रतापगडावर गाठला, वाई अफजल खानाची जहागिरी आहे, यायचंय तुझ्या जहागिरीत नाही, माझ्या स्वराज्याचं नुकसान नाही. महाराज मिरजवरनं सुरक्षित नाही. महाराज आत आले असते तर सिद्धीजवळ 65,000ची पुढून स्वराज्य तुडवत आत आला असता. महाराजांनी मिरज नाही, रयत सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःला धोक्यात टाकलं आणि महाराज सीमेवरच्या पन्हाळ्यावर आले. आता महाराजच पन्हाळ्यावर आहेत म्हणल्यावर सरळ सिद्धी जोहर पन्हाळ्याला पोहोचला, पन्हाळ्याला वेढा टाकला. अजगरनं बिळका घालावा तशी सिद्धीची फौज महाराजांना बिळका घालून बसली. महिना 2 महिने उलटले, राजे सुटण्याचं चिन्ह दिसेना. 60 वर्षाच्या मासाहेब जिजाऊ खासे घोड्यावर मान टाकून निघाल्या. नेताजी पालकर आडवे आले, मासाहेब कुठं? नेतोजी, लेकरं अडकलीत, त्या सिद्धीच्या छळानं रेत उद्ध्वस्त झाली, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू नव्हे रक्त ओघळतं नेतोजी. आणि तुम्ही आम्हाला विचारता कुठे निघाल? निघाला हो तुम्ही याला फोडायला. तसे नेतोजी म्हणले, मासाहेब, राजांना तुमच्या सामने आम्ही हजर करतो, आपण बेफिक्र राहा. नेतोजी पालकर, सिद्धी हिलाल, सिद्धी बाबा पन्हाळ्यावर कोसळले, पण बळ तोकडं पडलं, सिद्धी बाबा मारला गेला. नेतोजी पराभव होऊन परतले आणि त्या दिवशी राजांना जाणीव झाली, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. आणि राजांनी बोलावणं धाडलं. नव्यानं स्वराज्यात आलेल्या, नुकतीच ओळख झालेल्या, हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा काशीतला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं जी, शिवा, तू आमच्यासारखा दिसतो असा मी ऐकून आहे. शिवा, आमचं रूप घेशील? ए शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला, हो, तो झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे, फक्त 6 महिन्याची. काय फिरला असेल महाराज आणि शिवा काशीदांच्या उरात की शिवा मरायला तयार झाला. इकडं शिवा सिद्धीच्या भेटीला राजांचं रूप घेऊन गेलाय. त्याचवेळी रायाजी बांदल, कोयाजी बांदल आणि बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंना घेऊन महाराज पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं त्या वादळी पावसाळी किरण रात्री विशाळगडाच्या रोखानं निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास केला. राजा मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी शत्रूची चाहूल लागली. बाजी प्रभू राजांना म्हणाल, राज, निमी फौज घेऊन आपण पुढे निघा, निम्या फौजेनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कार्य मरितो, आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. राज निघा. राजा म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निमी फौज घेऊन राजे पुढे निघाले आणि त्या आदिलशाही फौजेशी बाजी फिरत राहिले. कालभैरवानं तांडव करावं असं बेभान तांडव सुरू झालं. बाजी प्रभू कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. घोडखिंड पावन खिंड झाली. असंख्याने समर्पण, असंख्याने बलिदान दिले. तेव्हा हे स्वराज्य उभारली. विशाळगडावर पोहोचलेल्या राजांना कळालं, आपलं रूप घेऊन गेलेला शिवा मारला गेला. आणि राजे सोबत त्यांना म्हणाले, आम्हाला पुन्हा पन्हाळ्याकडे जावं लागेल. सोबती चमकले. राजा आता सिद्धीच्या वेड्यातनं सुटला, मृत्यूच्या जाळ्यातनं वाचला, आता परत जावं लागेल. पण का महाराज? पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूरला जाऊन शिवा काशीदांच्या आईला निरोप द्यावा लागेल. तिचा पोर स्वराज्यासाठी खर्ची पाडलाय. महाराज, तो निरोप घेऊन आम्ही कुणी बी जातो, तुम्ही कशाला? नाही, आम्हालाच जावं लागेल. पण का महाराज? कारण सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज तुमच्या समोर उभा आहे, तो शिवा काशीद. आम्हाला आमच्या आईला भेटायला जायला निरोप द्या. आम्ही नेबापूरला येतो आहोत. आणि नेबापूरला निरोप केला. शिवा काशीदांच्या आईला निरोप मिळाला. राजा येत आहे. कोण आनंद झाला तिला. लाख लाख
दिवसाचं स्वप्न पुरवतंय. येत आहेत राजे येत आहेत. डोळ्याच्या चैतन्य ज्योती आतुरल्या आणि आले आले राजे आले. शिवाकाशीदांची आई पंचारतीचा ताट घेऊन पुढे झाली. राजांना ओळायला लागली. कळेना राजांना, अगं कशाला ओळतेस? असा कुठला पराक्रम गाजून आलो की आरती करावी आमची? अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला ते सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीदांची आई म्हणाली, ये ना राजा, आत आत घरात तर ये. जड पावलाने राजे आत आले. शिवाकाशीदांच्या आईनं फटकं धडूत खाली टाकलं. बस ना राजा. राजे त्या फटक्यात धडोत्यावर बसले. आणि शिवाकाशीदांची आई शिवाकाशीदांच्या बायकोला म्हणाली, गुळपाणी तरी आण, तोंड तर गोड कर राजांचं. कळे ना राजांना. शिवाकाशीदांच्या बायकोनं गुळपाणी आणून ठेवलं. शिवाकाशीदांची आई म्हणाली, घे ना राजा, तोंड तर गोड कर. कळे ना. अगं कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो. आई तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटे ना. तशी शिवाकाशीदांची आई म्हणाली, राजा एक सांगू का? राजा म्हणले, बोल नाही. अरे येड्या, एवढ्या सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, मरणाच्या जाळ्यातनं वाचलास. मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाटवाकडे करून मायाकडे का राहिलास? तसे राजे म्हटले, आई तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवरा राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटकडं डोळा लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजा म्हटले, आई एक शिवा गेला पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा गेला आई, स्वराज्यासाठी खर्ची पडला. एवढं ऐकलं तसं शिवाकाशीदांची आई म्हणाली, हे काय मला ठाव नाही रे राजा. आणि चमकले राजा, तुला कसं कळलं? अगं तो निरोप घेऊन तरी इथवर आलो, तुला कसं कळलं? आणि शिवाकाशीदांची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या येशीतून येताना तुला बघितलं, तेव्हा तू एकलाच दिसला, तेव्हा जोर ऐकला. माझा शिवा चित्ता नाही राहिला. माझा शिवा चित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळे ना राजाला, माझ्या आपला पोर हयात नाही माहिती असून तू मला पंचारतीने ओळखतेस. आपला पोर जिवंत नाही हे कळूनही तू माझं तोंड गोड करतेय. धन्य धन्य आई, धन्य. देशासाठी मातीसाठी गेला ग पोर. एवढं ऐकलं आणि शिवाकाशीदांच्या आईच्या डोळ्यातनं खळगळ अश्रूची धार लागली. त्यांना हुंदका फुटला. राजे म्हटले, शोकावर आई, शोकावर. पण शिवाकाशीदांच्या आईचा हुंदका थांबेना. राजे म्हटले, आई एकुलतं एक पोर गेल्यावर काय दुःख होतं ते आम्हाला कळतंय, पण शोकावर. तशी ताडकन शिवाकाशीदांची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून मी रडते? कोण म्हटलं माझा शिवा गेला म्हणून मी रडते? राजा माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते मी. अरे आणखी 4 लोक दिला असतं, आता तुझ्या संगती स्वराज्य कार्य नसतं घडलं. माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते मी. आणखी 4 दिला असतं तर आता तुझ्या संगती धाडला असतं. एवढं ऐकलं तशी शिवाकाशीदांची बायको म्हणाली, आत्याबाई असं का म्हणता? तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण? राजा माझं धनी नसत्याला राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन राजा. माझ्या स्वराज्यासाठी म्या लढीन. आणि ताडकन उभा राहिले राजे. धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. इथल्या अनेक मातांनी आपले पुत्र दिलेत. अनेक पत्नीने आपल्या भाडावरचं कुंकू दिलंय. अनेक बहिणीने आपल्या हातावरची राखी देऊन टाकली. उगाच नाही हो स्वराज्य उभा राहील. या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा तो सह्याद्री आसमानाशी स्पर्धा करायला गेला. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ कधी हातात घ्या, तो पाण्यात टाका. त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. इथली माती तांबडी झाली ती उगाच नाही, स्वराज्यासाठी असंख्याने रक्त सांडलंय त्यात. ही भूमी त्यागाची आहे, बलिदानाची आहे. इकडं पावनखिंडीमध्ये बाजी, फुलाजी, रायाजी, कोऱ्याजी, पांदल
सगळे समर्पित झाले. राजे बांदलांच्या घरी गेले, त्यांचं सांत्वन केलं. राजे बाजी फुलाजी प्रभूंच्या सिंध गावी गेले, त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं योग्य वयात आली त्यांना सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे असतील, मुलं लहान आहेत, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता त्याच्या पश्चात त्याच्या लहान मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल दरवेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या वतीनं केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचं झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता त्याच्या पश्चात फक्त त्याची विधवा पत्नी, त्याच्यानंतर तिचं काय? आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचं झालं. काही सैनिक असे असतील, अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता, आता त्याच्या पश्चात त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. दरमहा सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य आणि काही रक्कम दिली जायची. पोरापासून थोरापर्यंत महाराजांनी प्रत्येकाची काळजी घेतली. लोककल्याणकारी स्वराज्य. म्हणूनच या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींचं स्वराज्य होतं. लोककल्याण. महाराजांनी लोकांचं, लोकांच्या कल्याणासाठी लोकांकरवी उभारलेलं हे राज्य आहे स्वराज्य. महाराज हंबीरराव मोहितेंना सांगताय, हंबीरराव, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे. हंबीरराव म्हटले आणतो, पण आणणं सोपं आहे. बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे तर किमान 50,000 फौज पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000 फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याचं सगळं सैन्य आपापल्या गावी शेतीवाडी करायला गेलंय. मग रायगडावर सैन्य आहे कुठं? आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. राज्य राखीव दल. ते जरा बंद करा. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. हंबीररावांनी काय केलं? त्या 10,000 फौजेतले 1,000 रायगडाच्या रक्षणासाठी तिथंच ठेवले. उरलेले 9,000 सोबत घेतले. त्या 9,000चे परत 2 भाग केले. एक भाग केला 2,000चा, दुसरा भाग केला 7,000चा. 2,000ची फौज हंबीररावांनी स्वतः सोबत घेतली. हंबीरराव रायगडावरनं निघाले, ते थेट पुण्यात आले आणि पुण्यातून पुणे सोलापूर हायवेनं सांडस पाटस करत श्रीगोंद्याच्या म्हणजे बहादूरगडाच्या अलीकडं करकुंब नावाचं गाव आहे, त्या करकुंबला येऊन थांबले. त्या करकुंब पासून बहादूरगड एका झेपेचा. म्हणजे हंबीरराव 2,000 फौजींशी करकुंबला, उरलेली 7,000 फौज घेऊन त्यांच्या हाताखालचा सरदार रायगडावरनं निघाला. तो पुण्यात आला आणि पुण्यातून पुणे नगर हायवेनं रांजणगाव शिरूर करत तो अहिल्यानगरला पोहोचला आणि अहिल्यानगरवरनं श्रीगोंद्याकडं म्हणजे बहादूरगडाकडे वळाला. हे 7,000 सैन्य जसं बहादूरगडाकडे वळालं, मराठीने अवघा हल्ला कल्लोळ चालू केला. हर हर महादेव, जय भवानी, ढोल ताशे पडवायला सुरुवात झाली. बघता बघता मराठ्यांचा हल्ला कल्लोळ बहादूरगडाच्या कानावर गेला आणि एक हेर धावत धावत बहादूर खानाला म्हणाला, हुजूर क्या हुआ? ते आले. कोण? मराठे हुजूर. मराठे दिवसा? ते तर रात्री येतात, दिवसा कसे आले? आणि खरं आहे बरं, महाराजांच्या सगळ्या लढाया रात्रीच्या आणि त्यातल्या त्यात निम्म्याच्या वर लढाया
अमावस्येच्या रात्रीच्या अमावस्येच्या काळ्या कुटांदाराचा फायदा घ्यावा आणि मुठभर फौजनीशी बलाढ्य फौजेवर हल्ला करावा, हे महाराजांचं शिवसूत्र. मोगलांना माहिती आहे मराठी दिवसा येतच नाहीत, ते रात्रीच. पण हर हर महादेव 4 वेळा बहादूर खानाच्या कानावर पडल्या आणि त्याची खात्री पटली. आले आले, पण ज्या अर्थी दिवसा आलेत मराठे भयानक असणार. कारण आपली 35,000ची फौज आहे. आपल्या 35,000 फौजेशी लढाईला मराठे दिवसा येत आहेत. मराठे 50,000 तरी असणार. या बहादूर खानानं काय केलं, आपली 35च्या 35,000 फौज बाहेर काढली. वॉचमन गेटमनच ठेवले बहादूर गडावर आणि 35,000 फौज घेऊन निघाला मराठ्यांच्या रोखानं. तिकडून मराठे तावत आता घुसायचं आणि कापायचं. इकडून बहादूर खान यलगा ताक ताक देन देन आक्रमण. दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुंबळ युद्ध होणार, बहन तुम्ही चक्री मारणार. कडाडला बहादूर खान, आक्रमण. उसळले मराठे, हर हर महादेव. तलवारी उचलल्या गेल्या आणि वार होणार. अचानक मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो. त्या बहादूर खानाला सुचायचंच बंद झालं. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. मराठे माग वळूनच बघेना, मराठे पुढंच. 5-7 मैल झाले, मराठे काय थांबायचं नाव घेणार. मग बहादूर खान म्हणला रुक जाओ. गए, भाग गए मराठे. मला वाटलं 50,000 असतील, हे 7,000 आहेत. आपली 35,000 फौज बघूनच पळून गेले. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 2-4 मैलच गेला असेल तेवढ्यात त्याचा मागचा हे ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र बहादूर, अरे काय पद्धत आहे काही, असे असते करावं लढाई. काय असायचं ते एकदा लढणार. पण आता करतो काय, येतायत मराठे परत म्हणल्यावर बहादूर खानानं परत आपलं सैन्य वळवलं. निघाला मराठ्यांच्या दिशेनं. तिकडून मराठे जोशात, आता घुसायचंच. इकडून बहादूर खान, दोन्ही फौजा आमने सामने आल्या. संतापलेला बहादूर खान कडाडला, आक्रमण. उसळले मराठे, हर हर महादेव. तलवारी उचलल्या आणि वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं मोगल माग. 5 मैल 10 मैल 15 मैल. मराठे काय थांबायचं नाव घेणार. मग बहादूर खान आपल्या सैन्याला म्हणलं रुक जाओ. गए, उगा हुलकावणी दाखवायला लागते. आता नाही यायचे परत, चलो वापस. त्यानं आपलं सैन्य वळवलं, निघाला बहादूर गडाच्या दिशेनं. 7-8 मैलच गेला असेल तेवढ्या त्याचा मागचा हेर परत ओरडला, हुजूर मराठे परत आले. आता मात्र काही लपाछपी चालली आहे का. पण आता करतो काय, आलेत मराठे म्हटल्यावर त्याने आपलं सगळं सैन्य वळवलं मराठ्यांच्या दिशेने. पण त्याच वेळी आपल्या सैनिकांना सांगितलं, सावध राहा, सजग राहा. सैतान हे मराठे कुठेही उगवतात, कुठेही गायब होतात. पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात. दुश्मन गाडतात आणि त्याच्या उरावर भगवा फडकावतात. सावध, सजग. 2 वेळा हुलकावणी दिली, 3ऱ्या वेळा घुसतील आणि कापतील. आता काय व्हायचं ते उद्या, जातील तिथपर्यंत आणायचे. काय व्हायचं ते उद्या, आता जातील तिथपर्यंत आणायचे. बहादूर खानाचं ठरलं. निघाला मराठ्यांच्या दिशेनं. आता मराठे सुद्धा घुसायचं आणि कापायचं अशाच आविर्भावात आले मराठे. बहादूर खान, दोन्ही फौजा आमने सामने आल्या. आता तुम्हाला युद्ध होणार, बाहेर तुम्ही चक्री मारणार. कडाडला बहादूर खान, उसळले मराठे. तलवारी उचलल्या गेल्या, वार होणार. मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं मोगल माग, मराठे पुढं. पण बहादूर खानाचं ठरलं होतं आता जातील तिथपर्यंत आणायचे. मराठे पुढंच 10 मैल 15 मैल 20 मैल. मराठे नगरला पोचले, बहादूर खान मागच. मराठ्यांनी नगर सोडलं, बहादूर खान मागच. मराठे शिरूरला पोचले, बहादूर खान मागच. मराठ्यांनी रांजणगाव गाठलं, बहादूर खान मागच. जसा बहादूर खान शिरूरला पोचला त्याचा एक सरदार म्हणला, हुजूर गए मराठे, अब वापस लौट. तू गप, काय व्हायचं ते होऊ दे, आता जातील तिथपर्यंत आणायचे. बहादूर खान काय ऐकायला तयार नव्हता. तोपर्यंत मराठ्यांनी रांजणगाव सोडलं, बहादूर खान रांजणगावला पोहोचला. मराठे पुण्यात पोहोचले, बहादूर खान मागच. जसे मराठे पुण्यात पोहोचले, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे सासवडच्या घाटात आणि उरलेले मराठे सिंहगडच्या घाटात. बहादूर खान पोहोचला खरा, पण त्याला मराठे कुठे दिसेच ना. यही तो थे, कहां गए, ढूंढो.
35,000 सैन्य मराठ्यांना शोधत राहिलं, पण सापडतील ते मराठे कसले? बहादूर खान शोधून शोधून वैतागला. अहो त्याला काय माहिती आहे, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. आता मराठे गवसतच नाहीत म्हटल्यावर मग बहादूर खान म्हणाला, जीतम जीतम जीतम, बड़ी जीत मिली हमें, मरहटे भाग गए, मरहटों को भगा दिया, चलो वापस. निघाला बहादूर खान पुण्यातनं 35,000 घेऊन माघारी. पण बहादूर खान 35,000 फौजेनिशी पार पुण्यात पोहोचलाय. एवढीच बातमी हेरानी इकडं कडकुमला उभा असणाऱ्या हंबीररावांना दिली. तो तिकडून पार पुण्यात पोहोचलाय, इकडून रान मोकळच आहे. हंबीररावांनी करकमवरून आपली 2,000 फौज घेतली. एका झेपेत बहादूरगड गाठला. तिथं वॉचमन गेटमन थांबडून सुजवले. आत जाऊन 1 कोटी उडवले. 200 दक्षिणी घोडी ताब्यात घेतली. किल्ल्या जेवढं किमती ऐवज होतं, केवढं किमती सामान होतं, सगळं हंबीररावांनी घोड्यावर लादलं. हंबीररावांना खरं तर किल्ल्यातलं सगळंच घ्यायचं होतं, पण नाईलाजानं घेता नाही आलं. शेवटी अत्यंत दुःखाने त्यांनी ते पेटवून दिलं. आणि मग 1 कोटी नगद, 200 दक्षिणी घोडी, त्याच्यावर लादलेलं किमती सामान घेऊन हंबीरराव बहादूरगडावरनं निघाले. करकुंभ सांडस पाटस करत पुण्यावरनं रायगड. इकडं जीतम जीतम करत बहादूर खान पोहोचला होता नगरला. नगरवरनं जसा तो बहादूरगडाच्या दिशेनं वळाला, त्याला नुसता धूरच दिसायला लागला. त्याला काय कळेच ना. मग एक सुजलेला वाचलेला त्याच्या पुढ्यात आला. बहादूर खानाने विचारलं, ये क्या है? सुजलेला म्हटला, हुजूर सब ले गए. कौन? मरहट्टे हुजूर. मरहट्टे? तो फिर हम किसके पीछे थे? मरहट्टों के हुजूर. तो इधर कौन आया था? मरहट्टे हुजूर. ऐसा कैसे हो सकता है? ऐसा ही हुआ हुजूर. मग त्याला कळलं असं फसवलं. म्हणजे 7,000 मराठ्यांनी आपल्याला इकडून इकडं पळवत नेलं आणि 2,000 मराठ्यांनी इकडं काम तमाम केलं. या खुदा कैसे है ये मरहट्टे? मला सांगा, बहादूर खानाची फौज किती? 35,000. आपली फौज किती? 9,000. मग महाराज असं म्हटले का हो, त्यांची 35,000, आपली 9,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, त्यांची 35 तर 35, आपली 9 तर 9. आपली वाढवता येते का? नाही. महाराजांनी पर्याय काढला, मग त्यांची कमी करा, त्यांची कमी करा. पर्याय हे महाराजांचं यशाचं शिवसूत्र आहे. पर्याय निर्माण करा, पर्याय निर्माण करा. एक दार उघडत नाही म्हणून डोकं फोडत बसू नका. एक दार बंद होतं तर परमेश्वर आपल्यासाठी इतर 10 दारं उघडी करत असतो. फक्त शोधणारी नजर हवी. महाराजांचं सूत्र आहे पर्याय. पर्याय मी नेहमी एक जाता जाता गोष्ट सांगतो. एक राजा होता. त्या राजासमोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा दिली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्याने विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हटला, ऐकली ना. मग फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण, तुला भीती नाही वाटत? तसा पहिला कैदी म्हणला, ते फाशी बेशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काही नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या कैद्याला काही कळेच ना. मला उडणारा घोडा कधी उडतो का ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची ही चर्चा राजाला ऐकली. राजा म्हणला, काय काय म्हटला? उडणारा घोडा डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. कशाला खोटं सांगेल? फाशी दिली मला, वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे, काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज एक विनंती आहे, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजालाच प्रश्न पडला, असं तसं मारणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राज आहे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, चल ठीक आहे, दिलं दिलं दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं. पण तो पहिला कैदी, त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो होईल का? मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त
अंतरावर ढकलतोय, तसा तो कैदी म्हणला, हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब राजानं मला जे हे 1 वर्ष दिलंय ना, त्यात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर मी मरू शकतो, आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो, आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू. मी लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. आमच्या पोरांना सांगा, ध्येयाच्या दिशेने झेपावत राहा. झेपावता येत नाही उड्या मारत जा, उड्या मारता येत नाही पळत जा, पळता येत नाही चालत जा, चालता येत नाही रांगत जा, पण जा. जोपर्यंत ध्येय गाठत नाहीस पुढे जात राहा. पुढे यशच तर स्वागताला उभं असतं. पर्याय महाराजांचं शिवसूत्र. आपले वाढवता येत नाही ना, त्यांचे कमी करा. 35 होते, आपले गेले तेवढे किती वॉचमन गेटमन, यांचं कमी करा. बरं मला आता एक सांगा, ह्या लढाईत खरंच लढाई प्रत्यक्ष झाली का? नाही. आपली काय हानी झाली आहे का? नाही. आपलं काय नुकसान झालं का? नाही. आणि फायदा 1 कोटी. समजा आपल्याला 1 कोटी मिळालेच, आता पार्टी. परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अयशस्वी ठरवते, आणि परिणामांची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी बनवते. महाराजांनी फक्त 1 कोटी मिळवण्यापर्यंत नियोजन केलं नव्हतं. 1 कोटी मिळवल्यानंतर काय घडेल त्याचाही विचार करून ठेवला होता. महाराजांना माहिती आहे 1 कोटी मिळवल्यावर बहादूर खान गप्पा नाही बसणार. तो नगरचं सैन्य गोळा करेल, नाशिकचं सैन्य गोळा करेल, छत्रपती संभाजीनगरचं सैन्य गोळा करेल, त्याचं स्वतःचं 35,000 लाखाभराची फौज उभा करेल आणि सरळ रायगडावर हल्ला चढवेल. आपली फक्त 10,000. अशा वेळी लाख फौज घेऊन जर बहादूर खान आला तर राजधानी राखावी कैसे? मग आक्रमण थोपवावं लागेल. बहादूर खानाचं आक्रमण थोपवावं लागेल. कुठवर? आपलं सैन्य परत येत नाही तोवर. आपलं सैन्य कधी परत येणार? पावसाळा संपल्यावर. पावसाळा कधी संपणार? 4 महिन्यानंतर. म्हणजे 4 महिने बहादूर खानाचं आक्रमण थोपवायचं आहे. सुरू झालं महाराजांचं राजकारण. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत नाहीत. बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात. महाराजांनी आपले वकील काझी हैदर त्यांना पाठवलं बहादूर गडावर बहादूर खानाची भेट घ्यायला. काझी हैदर पोहोचले बहादूर गडावर. महाराजांचा वकील आलाय म्हणल्यावर बहादूर खान भेटच घेना. नको बाबा, ते फसवतात फार. पण राजकीय संकेत असतो, वकिलाची भेट घ्यावी. नाईलाजानं बहादूर खानानं भेट घेतली. काझी हैदर भेटले. हा क्या आहे? तसे काझी हैदर म्हणले, हुजूर आपल्यावर कोसळलेल्या दुःखाची आम्हास तीव्र जाणीव आहे. हे असे दिवसा ढवळ्या 1 कोटी जाणं साधी बात नव्हे. आपल्या अंतकरणाला किती यातना झाल्या असतील आम्ही समजू शकतो. पण हुजूर आमच्याकडनं चुकून घडलं हो हे. इट्स अन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. आमच्या महाराजांना तुमच्या ताकदीचा अंदाजच नाही आला. जेव्हा आला राजांना प्रचंड पश्चाताप झाला. 3 दिवस झोपले नाहीत, 2 दिवस जेवले नाहीत. शेवटी आज महाराज आम्हाला म्हणाले, काझी साहेब तुम्ही स्वतः जातीनं बहादूर खान साहेबांकडे जा. त्यांना सांगा आम्ही विनाअट विनाशर्त त्यांना 10 किल्ले द्यायला तयार आहे. संभाजी राजांना त्यांच्याकडे पाठवायला तयार आहे. आणि खान साहेब सांगतील ऐवजी आम्ही स्वतः जातीनं त्यांच्या सहकार्यासाठी यायला तयार आहे. एवढं ऐकलं तसा बहादूर खान ताडकन उठला. 10 किल्ले मग आता चाव्या नाहीच्या. मग संभाजी महाराज कधी येणार आहेत? काझी हैदरना कळलं मासा गळाला लागला. काझी हैदर म्हणले, हुजूर आमचे महाराज हे सगळं तुम्हाला देणारच आहे, नव्हे दिलंच आहे म्हणून समजा. फक्त आमच्या महाराजांची एक छोटीशी अट आहे. म्हणजे काय 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 नाही, हे जे आमचे महाराज सगळं तुम्हाला देणार आहेत, म्हणजे 10 किल्ले, संभाजी राजांनी येणं, स्वतः येणं, या सगळ्याला फक्त औरंगजेब बादशहांची मान्यता हवी. बस. एकदा बादशांचे मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले, आमच्या महाराजांनी हे सगळे तुम्हाला दिले. बहादूर खान म्हणला, एवढंच ना, फक्त बादशांचे शिक्क्याचे कागदच पाहिजेत ना मान्यतेचे? दिले दिले दिले. याच्या काही डोक्यातच नाही आलं. बरं तो काय आत्ताचा काळ आहे का?
काय पाहिजे? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. मग बहादूर खानानं लगेच औरंगजेबाचा मोबाईल नंबर फिरवलाय, लावला फोन. हा अलंपना, आलेत वकील महाराजांचे. हो नाही झाली चर्चा सगळी. नाही झालं देत आहेत, 10 किल्ले देत आहेत. हा नाही विनाट देत आहेत. हा नाही संभाजीराजे नाही पाठवतायत. हो नाही झाली चर्चा. नाही स्वतः राजे येतो म्हणले. हा नाही झालं. हा नाही फक्त तुमची मान्यता पाहिजे. हा नाही तुमच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद आले की मग हे आपल्याला मिळाले. हा पाठवताय. ईमेल व्हॉट्सअपला द्या ना पाठवून. नाही हो एवढा वेगवान काळ. काय करावं लागेल मग? काय हवंय? औरंगजेबाच्या मान्यतेचे शिक्क्याचे कागद. तो निरोप घेऊन सांडणीस्वार महाराष्ट्रातून आग्र्याला जाणार. जायला लागणार 2 महिने. आग्र्यातनं औरंगजेबाचे कागद घेणार, आग्र्यातनं परत महाराष्ट्रात येणार. यायला लागणार 2 महिने. झाले किती? 4 महिने. आक्रमण किती काळ थोपवायचं आहे? 4 महिने. आता महाराज एवढं सगळं ऐतं द्यायला तयार आहेत म्हटल्यावर बहादूर खान 4 महिने निवांत. मात्र या 4 महिन्यात महाराजांनी रायगडावर 80,000ची फौज गोळा करून ठेवली आणि महाराज म्हटले ये आता कधी पण. औरंगजेबाचे मान्यतेचे कागद आग्र्यावरनं बहादूरगडावर पोहोचले. जसे कागद पोहोचले बहादूर खानानं आपले 2 वकील तातडीनं रायगडावर पाठवले. जा ते शिक्क्याचे कागद द्या आणि महाराजांकडनं ते 10 किल्ले संभाजी महाराज ते सगळं घेऊन या. वकील पोहोचले रायगडावर. महाराजांची भेटही घेतली. महाराजांनी विचारलं बोला काय काम काढलं? तसे वकील म्हटले नाही ते तुमचे वकील आले होते आमच्याकडं. कोण? ते काजी हैदर. कशाला? ते तुम्ही नाही का आमची 1 कोटी पळवले? कधी? तुमच्या हंबीरराव आलते. कुठं? तुमच्या हंबीरराव आलते, त्यांनी 1 कोटी पळवले. मग काजी हैदर आले, ते म्हणले 10 किल्ले देतो, संभाजीराजांना पाठवतो. ताडकन उठले महाराज. तुमच्या त्या बहादूर खानानं तलवारीचा असा कुठला तेग दिमाग दाखवला की आमचा पुत्र धरावा तुम्हाकडं. तुरंत चालते व्हा नाहीतर अपमान पावाल. मान खाली घालून गेले हो वकील. तिकडं बहादूर खान वाटच बघत होता. जसे वकील आले त्याने विचारलं क्या हुआ? वकील म्हटले पुन्हा फसवलं. आता बहादूर खान काय करतो? सगळं कळवलंय औरंगजेबाला. कागद आलेत आणि आता आपल्याकडे एक म्हण आहे पेडगावचा शहाणा. माहितीये? अतिशहाणा एखादा असला की लय पेडगावचा शहाणा आहे. कशावरनं म्हणाली माहितीये का? हा बहादूरगड पेडगावला आहे आणि तिथला ह्यो शहाणा ज्याला महाराजांनी फसवला. पण त्या बहादूर खानाला अशी अडचण. आता औरंगजेबाला काय कळवायचं? पण बिचारा जे घडलं होतं ते सगळं औरंगजेबाला कळवलं आणि शेवटी पत्रात लिहिलं त्या शिवाजी महाराजांनी आम्हाला पुन्हा फसवलं. त्याच्या या पत्राला औरंगजेबानं जे उत्तर पाठवलंय ते आम्ही आमच्या पोरांच्या पाठ्यपुस्तकात छापायला पाहिजे. औरंगजेब लिहितो तुम्ही माझे सरदार इथून प्रचंड खजिना घेऊन जाता, अफाट बजमेत नेता, बलाढ्य फौजा घेऊन जाता आणि तिथं त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्या शिवाजी राजांसोबत लुटूपुटूच्या लढाया खेळता आणि नंतर मला कळवता त्या शिवाजी महाराजांनी तुम्हाला फसवलं. अरे ते शिवाजी महाराज तुम्हाला फसवतात तरी कसे आणि तुम्ही फसता तरी कसे? औरंगजेबाच्या या प्रश्नालाही बहादूर खानानं उत्तर पाठवलं. मला हुजूर तुम्ही मला विचारलं ते शिवाजी महाराज आम्हाला कसे फसवतात आणि आम्ही कसे फसतो. हुजूर ते शिवाजी महाराज आग्र्याला सुद्धा आले होते. तुम्हाला कसं फसवलं? आम्हाला तसंच फसवलं. काय करतो औरंगजेब याच्यावर? जोपर्यंत शिवाजी महाराज हयात होते औरंगजेब चुकून महाराष्ट्रात आला नाही. चुकून. इतकी भीती होती त्याला महाराजांची, इतकी प्रचंड भीती. मी जाणीवपूर्वक विधान करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती आहेत. जगात तुलना नाही. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती. याचं कारण त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्या पुढे जेवढे शत्रू आले त्यातले फक्त 2च भारतीय आहेत. बाकीचे सगळेच्या सगळे परकीय आहेत. त्यांच्या देशातले नामवंत योद्धे आहेत ज्यांची जगात चर्चा आहे. महाराजांनी त्या साऱ्यांना पराभूत केलं. साऱ्यांना. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती. फक्त 2 भारतीय. एक मिर्झा राजे जयसिंग आणि अफजल खान ते इथले आहेत. बाकी सगळे परकीय. सिद्दी जौहर सरबत खा, सिद्दी अब्दुल्ला खा,
सिद्धी सेबुल खा ॲबिसिनियन्स आहेत पराभूत महाराजांकडनं. ज्या लाल महालात शाहिस्ता खानाची बोट छाटली तो अबू तालिब मिर्झा शाहिस्ता खान तुर्कस्तानचा नवाब आहे. तुर्कस्तानचा नवाब औरंगजेबाचा सख्खा मामा. 3 बोट छाटली महाराजांनी आणि आयुष्यभर शाहिस्ता खान त्या 3 बोटांकडे बघत नशिबाला विचारत राहिला, या बोटांपेक्षा महाराजांनी माझी गर्दन का नाही मारली. तो शाहिस्ता खान इथनं गेला, तो परत फिरकला नाही महाराष्ट्रात. पराभूत महाराजांकडनं पराभूत. बहलोल खान पठाण, सिकंदर चिदर खान पठाण, पठाण आहे पराभूत. दिलेर खा दाऊद खान कुरेशी पराभूत. लोणावळ्या शेजारी उंबरखिंडीत महाराजांनी ज्याला कोंडून मारला तो कारतलब खा उझबेकिस्तान आताच्या रशियाचा आहे पराभूत. असा की पुन्हा रणमैदानात आणि राजकारणात तो दिसलाच. काय इराणी आहे, काय मंगोलियन आहे, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच पराभूत. महाराजांकडून पराभूत. ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता ते परकीय पराभूत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती छत्रपती शिवाजी महाराज. नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या नजरकैदेत अडकले. या नजरकैदेत त्यांच्या हाती शिवचरित्र आले. शिवचरित्र वाचताना आग्र्याहून सुटका या प्रकरणावर त्यांची नजर रेंगाळली. नव्हे त्या प्रकरणानंच त्यांना सुटकेची प्रेरणा दिली आणि महाराजांसारखे वेषांतर करत नेताजी देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि त्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. नेताजी सुभाषचंद्र बोस सांगतात, या हिंदुस्थानचं स्वातंत्र्य मिळवण्याचा आणि मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्याचा एकच महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. हा मंत्र जीवनाला चेतना प्रेरणा देणारा, शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा, आमच्या कृतीमध्ये तो उतरावा आणि शिवप्रभूंना अपेक्षित असणारं शिवस्वराज्य या मातीमध्ये उतरा. साऱ्यांचं, स्वातंत्र्याचं, समतेचं, समानतेचं, स्त्री सन्मानाचं, लोककल्याणकारी स्वराज्य. उद्याच्या त्या भविष्यातल्या आपल्या या कर्तृत्वाच्या स्वराज्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो.